आम्ही ही आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून बोलत आहोत. 7:15 वाजले आहेत. कोरोना वृत्तविशेष. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 2014 मध्ये पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर ते आज कोरोना काळातही राबवलेल्या कृषी सुधारणांविषयी केलेलं विवेचन. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर कृषी हिताचे अनेक निर्णय घेतले आणि कृषी सुधारणा कार्यक्रम सुरू केला. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही सरकारनं या सुधारणांमध्ये खंड पडू दिला नाही. अगदी अलीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये 3 कृषी कायद्यांना मंजुरी दिली गेली. आपल्या देशाची अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे, त्यामुळे शेती ही व्यावसायिक पद्धतीनं केली तर अधिक लाभाची ठरणार आहे हे जाणूनच केंद्र सरकारनं हे नवे कृषी कायदे आणले आहेत. शेतकऱ्यांना आपला कृषीमाल कोणत्याही बंधनाशिवाय आणि नफ्यानं विकता यावा यासाठी आवश्यक त्या तरतुदी केंद्र सरकारनं या कायद्यांमध्ये केल्या आहेत. मात्र तरीही या कायद्यांबद्दल भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी वारंवार अधोरेखित केलं आहे. याच अनुषंगानं नेमके काय भ्रम पसरवले जात आहेत आणि त्याउलट वास्तव काय आहे याविषयी अधिक सांगतायत पाशा पटेल. नरेंद्र मोदी सरकारने कृषीच्या संदर्भामध्ये 3 विधेयक आणलेले आहेत. 1955च्या नंतर पहिल्यांदा शेतीमध्ये अशा पद्धतीची सुधारणा करण्यात आलेली आहे. या 3 विधेयकामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या शेतकऱ्याचं भविष्य बदलणाऱ्या या 3 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या फक्त लातूर बाजारात जर आपण विचार केला तर 12 गल्ल्या आहेत. फक्त एकाच गल्लीमध्ये दररोज व्यापार जातो. 11 गल्ल्यातले व्यापारी हे पोटली घेऊन व्यापाऱ्याकडे जातात आणि त्याचा भाव ठरवतात. म्हणजे काय भाव ठरला हे काही शेतकऱ्याला कळत नाही. आणि म्हणून आता सरकारने ह्याच्यावर एक चांगला उपाय काढला. तो उपाय म्हणजे असा की मार्केट यार्ड चालू राहील, त्याचबरोबर मार्केट यार्डाच्या बाहेर सुद्धा व्यापारी व्यवस्था उभी होईल की कोणीही शेतकऱ्याचा माल खरेदी करायला व्यापारी बाहेरचा तयार होऊ शकेल आणि तो शेतकरी मार्केट यार्डमध्ये असो का मार्केटच्या बाहेर असो शेतकऱ्याला आपला माल विकायला तयार आहे. जर शेतकऱ्याला त्याच्या श्रमाचा मोबदला जर मार्केट यार्डमध्ये मिळत असेल तर तो शेतकरी मार्केट यार्डात जाईल. जर शेतकऱ्याला मार्केट यार्डामध्ये माझं शोषण होतं असं वाटलं तर तो खाजगी व्यापाऱ्याकडे जाईल आणि त्याला खाजगी व्यापाऱ्याचा फायदा घेईल. म्हणजे खाजगी व्यापारी जिवंत राहणं का मार्केट कमिटी जिवंत राहणं या दोन्ही गोष्टी परमनंट जिवंत राहण्याचं काम हे शेतकरी करणार आहेत आणि शेतकरी आपल्या फायद्यासाठी करणार आहेत. शेतकरी आपला माल अडत्यात जगावं, व्यापारी जगावं म्हणून पेरत नाहीत, तर शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरा करतात ते त्याचे मुलं बाळ जगण्यासाठी. म्हणून त्याच्या मुलाबाळाला जगवायसाठी त्याच्या श्रमाचा मोबदला घेण्यासाठी सिस्टीम कुठली वापरायची तर तो ठरवणार. आणि हे स्वातंत्र्य खूप दिवसानंतर नरेंद्र मोदीच्या सरकारने दिलेलं आहे. MSP बंद होणार नाही अशा पद्धतीनं देशाच्या पंतप्रधानांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्रात जर मी सांगायचं असेल तर देवेंद्र फडणवीसनी याच्या पुढचं पाऊल टाकलं की महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली. व्यापारामध्ये सुधारणा होणार आहे. सरकार 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या काढून देणार आहे. या सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्याच्या संचालक मंडळाला प्रशिक्षण देणार आहे. याच्या मॅनेजरला पगार देणार आहे. भांडवल उभं करण्यासाठी केंद्र सरकार पैसे देणार आहे. गोडाऊन उभे करून देणार आहे. म्हणजे पायाभूत सुविधा या सगळ्या गोष्टीची उभं करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतलेली आहे. व्यापारामध्ये स्पर्धा करायचं ठरलंय. म्हणजे खाजगी व्यापारी आणि मार्केट यार्डातला व्यापारी या दोघांमध्ये स्पर्धा होऊन शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण बघणार असाल तर ती आहे की आता गावामध्ये शेती वाट्यानं दिली जाते, शेती पैशानं तोडून दिली जाते. कोणाच्या जमिनीवर कोणी कब्जा करू शकतं. खरं तर या गोष्टीला आधार नव्हता. मोदी सरकारने आता करार शेतीला अधिकृत कायद्यानं मान्यता दिलेली आहे. म्हणजे आता माझी मालकी जाणार नाही. मी कोणालाही शेती जर भाड्यानं दिली तर त्या शेतीचा मालक मीच राहणार आहे असा कायद्याचा आधार मोदी सरकारने करून दिलेले आहे. श्रोते हो, कोणत्याही क्षेत्रात सुधारणा काही अचानक घडून येत नाहीत.
विकासाची सुधारणेची निरंतर प्रक्रिया सुरू ठेवावी लागते, तरच त्याचे दृश्य परिणाम काही काळ गेल्यानंतर दिसून येतात. केंद्र सरकारनं 2014 पासून कृषी क्षेत्रामध्ये सुधारणांना प्रारंभ केलाय. त्यात खतं, मृदा आरोग्य, कृषी विमा, सिंचन याविषयी अनेक पायाभूत आणि धोरणात्मक सुधारणांचाही समावेश केलाय. अशाच सुधारणांविषयी अधिक माहिती देत आहेत डहाणू इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ विलास जाधव. भारत हा कृषी प्रधान देश आहे. डिसेंबर 2000 मध्ये कृषी मंत्रालय यांच्या मार्फत कृषी विपणनामध्ये बळकटी करण्यासाठी केंद्र सरकारने अतिशय चांगले प्रयत्न केले. त्याचबरोबर कंझ्युमर अफेअर, कायदेविषयक बाबी, पशुसंबंधातील काही ठळक बाबी यांच्याबद्दल सुद्धा त्या कायद्यामध्ये मार्गदर्शक सूचना होत्या. राष्ट्रीय बाजार व्यवस्थेसंबंधी जे अडथळे आहेत ते सुद्धा दूर करण्यासाठी या कायद्यान्वये प्रयत्न करण्यात आले. 2017 मध्ये मॉडेल ऍक्ट तयार झाला. त्यामध्ये कृषी उत्पादनासंबंधी, त्याचबरोबर पशुधनासंबंधी प्रमोशन, फॅसिलिटेशन या बाबींमध्ये अंतर्भूत होत्या. नीती आयोगाच्या सूचनेनुसार हा कायदा बनवण्यात आलेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगली दिशा कायद्यान्वये मिळाली. त्यानंतर 2018 मध्ये राधामोहन सिंगांनी सुद्धा विपणनासंबंधी बरेच बदल शेतकऱ्यांसाठी अनुकूल असणारे बदल केलेले होते. आणि आता तर 2020 मध्ये शेतकऱ्याचं उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य उन्नती आणि सुविधा यांच्या मार्फत एक अधिनियम पारित करण्यात आला. अर्थात त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झालं. ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे असा व्यापारी सुद्धा त्या व्यापार क्षेत्रामध्ये कोणत्याही शेतकऱ्यासमेत किंवा अन्य व्यापारासोबत करार करू शकतो. अशा पद्धतीत कायदा शेतकऱ्यांना प्राप्त झाल्यामुळे त्याचं एक मार्केट म्हणतो ओपन त्याला झालं आणि त्याला चांगला मोबदला मिळण्याचं एक चांगलं वातावरण निर्मित झाले. शेतमालाच्या निश्चितीकरता माहिती विकास प्रणाली स्थापन करण्याची रूपरेषा ठरवली गेली. शेतकरी उत्पादक संस्था असेल, सहकारी संस्था असेल किंवा या मार्फत ई ट्रेडिंगचा एक वेगळं व्यासपीठ या कायद्यान्वये त्यांना मिळालं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमालाच्या मोबदल्यामध्ये वाढ करण्यासाठी या डिजिटल व्यासपीठाचं एक माध्यम शेतकऱ्याला प्राप्त झालं. त्यामुळे एक पारदर्शकता आली, व्यापारामध्ये एक चांगली चालना मिळाली. शेतकरी कुठेही आपला माल या डिजिटल माध्यमाच्या स्वरूपामध्ये तो विकू लागला. चांगले पैसे मिळण्याचं एक वातावरण निर्मित झाले. केंद्र सरकारने शेतकरी उत्पादक संस्था तयार करण्याची योजना निर्माण केली आणि 6,000 कोटी एवढी तरतूद त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. किमान समर्थन मूल्य जे आहे एपीएमसी, आता हा पण आहे, तर एपीएमसी सुद्धा तशाच चालू राहतील. गेट इन्फ्रास्ट्रक्चर जे लागणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने 1,00,000 कोटी रुपयाची संरचना कोष तयार केलेला आहे. अशा रीतीने शेतकऱ्यांना लाभदायक असा हा कृषी कायदा आताच संसदेने पारित केलेला आहे. त्याचबरोबर शेतकरी सबलीकरण आणि संरक्षण व शेती सेवा किंमत आश्वासन हा एक अधिनियम सुद्धा या केंद्र सरकारच्या माध्यमातून पारित झालेला आहे. शेतकऱ्यांच्या अधिकाराचं संरक्षण निर्माण करण्याचं काम या कायद्याने होणार आहे. श्रोते हो, कृषी व्यवसायाशी संबंधित महत्वाचा उद्योग म्हणजे मत्स्योद्योग. आपल्या महाराष्ट्रालाही शेकडो किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. केंद्र सरकारनं 2014 पासूनच मत्स्योद्योगाच्या प्रगतीसाठी अनेक सुधारणा केल्या. शीतगृहांची साखळी उभी राहावी यासाठीच्या सुधारणांनाही प्राधान्य दिलं. अशाच सुधारणांविषयी देखील विलास जाधव यांनी अधिक माहिती दिली. भारत सरकारच्या मार्फत मत्स्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना नियमितपणे प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. सन 2014 या कालावधीत तिलापियाचे उत्पादन वाढवण्यासाठी बीजोत्पादन केंद्राची देशभर स्थापना करण्यात आली. त्याद्वारे बीज उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तिलापियाचं उत्पादन घेणं शक्य झालं आणि त्याद्वारे निर्यातीला पण चालना मिळाली. 2014 मध्येच ज्याला आपण प्रॉनचा राजा म्हणतो ते व्हाईट श्रीम याचं उत्पादन घेण्यास सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आलं. त्याची एक योजना चांगल्या रीतीने कार्यान्वित करण्यात आली. समुद्र किनारपट्टीपासून 2 किलोमीटर लांब अंतरावर भरतीच्या रेषेच्या वर हे उत्पादन घेण्यास एक मंजुरी मिळाली. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन घेण्यास वाव मिळाला आणि त्याद्वारे शेतकरी आज चांगल्या रीतीने प्रॉनची उत्पादन घेत आहेत. त्याच वर्षी खाद्य क्षेत्रामध्ये कोळंबी बीजोत्पादन प्रकल्पाला सुद्धा स्थापन करण्याला केंद्र सरकारने परवानगी दिली. 2015-16 पासून त्याद्वारे कोळंबी उद्योगात एक खऱ्या अर्थाने एक चालना मिळाली आणि त्यातून ब्रूड स्टॉक मल्टिप्लिकेशन सेंटर विकसित करण्यात आलं आणि या मार्फत कोळंबी उत्पादन क्षेत्र वाढलं. शेतकऱ्यांना एक चांगला उद्योग मिळाला, त्यातून पैसा मिळाला आणि शेतकऱ्यांचं सबलीकरण झालं. 2017 या वर्षी केंद्र शासनाने राष्ट्रीय मरीन फिशरीज म्हणजे राष्ट्रीय मासेमारी धोरण राबवण्यास सुरुवात केली. या अगोदर मासेमारीचं धोरण नव्हतं, ते या सरकारने सुरुवात केली. यामुळे समुद्रातील मासेमारीसाठी शाश्वत स्रोत तयार करण्यावर भर देण्यात आला.
या धोरणाच्या अनुषंगाने मरीन फिशरीज, इनलँड फिशरीज, ॲक्वाकल्चर, मरीन कल्चर तसेच मत्स्य प्रक्रिया हे घटक सुद्धा त्यामध्ये अंतर्भूत होते. 2017 सालामध्ये केंद्र सरकारने पारंपरिक पद्धतीने जे मासेमारी करतायत असे जे फिशरमॅन आहेत त्यांना खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यांचं सबलीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने योजना राबवली आणि त्याद्वारे नील क्रांतीच्या अंतर्गत आधुनिक जाळ्यांची निर्मिती करणं, त्यांच्यासाठी प्रशिक्षण देणं, कसं खोल समुद्रात मासेमारी करतात, त्यांचं सक्षमीकरण यांचा समावेश अंतर्भूत होता. खोल समुद्रात मासेमारी केल्याने 3 ते 4 पटीने त्यांचं उत्पादन वाढलं. 2018-19 मध्ये मासेमारी करणारे बांधव आहेत, मत्स्य उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना किसान क्रेडिट कार्डची एक सवलत देण्यात आली. जे 2 लाख पर्यंत जी मर्यादा होती ती 3 लाख पर्यंत मर्यादा म्हणजे त्यांना भांडवल उपलब्ध करून देण्यात ही या केंद्र सरकारचा मोठा हातभार आहे. कमी कालावधीत भांडवल घेऊन एक चांगला उद्योग मत्स्य उत्पादनाच्या माध्यमातून करत होते. त्यानंतर 2020 मध्ये जो तिलापिया उत्पादन आहे तर त्याच्या उत्पादनासाठी हॅचरीसाठी देशभरामध्ये विविध ठिकाणी केंद्र स्थापन करण्यात आले. ब्रुडिंग सेंटर ज्याला म्हणतो, हॅचरीज युनिट त्या तिलापियाची त्यांची स्थापना करण्यात आली आणि त्याद्वारे उद्योजकांना एक बीज मिळण्याची सुविधा निर्माण झाली आणि तिलापियाचं उत्पादन वाढवण्यात खऱ्या अर्थाने या योजनेचा मोठ्या प्रमाणात हातभार झाला. 18 मध्ये सुद्धा पॅथोजन फ्री फिंगर श्रिम्प, टायगर श्रिम्प ज्याला म्हणतो, त्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती या केंद्र सरकारच्या माध्यमातून केली. कोविडच्या पार्श्वभूमीवर सांगायचं झालं तर कोळंबी बीच जे उपलब्ध करण्यासाठी एक मर्यादा जी होती ती 3 महिन्यांनी वाढवण्याची केंद्र सरकारने ठरवल्यामुळे त्यांना बीज उपलब्ध झालं. शेतकऱ्यांना कोळंबी उत्पादन प्रकल्पात त्याची व्यवस्था करण्यात आली. या कोविडच्या कालावधीत सुद्धा शेतकऱ्यांना याचे बीज मिळू लागलं. श्रिम्प हॅचरीचं रजिस्ट्रेशन जे लागतं तर त्याची मुदत वाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. मत्स्य शेतकऱ्यांना लॉकडाऊन मध्ये सुद्धा मत्स्य उत्पादनासाठी किंवा मासेमारीसाठी परवानगी दिल्याने त्यांना एक शाश्वत उत्पादन मिळण्याचं खऱ्या अर्थाने त्याची व्यवस्था केंद्र सरकारच्या माध्यमातून केली गेली. श्रोतेहो, आपल्या अन्नदात्या बळीराजाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडून सुरू असलेली प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहेच. त्याचे लाभ थेट शेतकऱ्याला मिळावेत इतकंच. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि स्वाती केदारे आणि निवेदन नरेंद्र बेडेकर.